नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। स्पर्धा परीक्षा व जे की शिक्षक भरती यातला डिफरन्स काय आहे, जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करतो तोच विद्यार्थी शिक्षक भरतीमध्ये सक्सेस होतो का, यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, टीईटी सारख्या एक्झाम मध्ये जर विचार करता, टीईटी एक्झाम मध्ये साधारण 3.5% आणि ते 4% या दरम्यान रिझल्ट लागत असतो। गेल्या वर्षी जर बघितलं, 2024 नोव्हेंबर मध्ये परीक्षा झाली, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर साधारण 3.68% एवढा रिझल्ट लागला। म्हणजे 4 लाख लोकांपैकी साधारण 15 ते 16,000 लोक पास होऊ शकतात। म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं तुमची चाचणी परीक्षाच घेतली जाते याच्यामध्ये। म्हणून लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या चाचणी परीक्षेचं सिलेबस सहित व्यवस्थितरित्या अभ्यासणं गरजेचं आहे। मुद्दा महत्वाचा काय आहे, परीक्षा पद्धती जाणून घेणं महत्वाचं आहे। आणि ती परीक्षा पद्धती कशी जाणून घ्यायची, तर मागील प्रश्नपत्रिका, आतापर्यंत झालेल्या 8 टीईटीचा प्रश्नपत्रिका संच तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। आणि त्या प्रश्नपत्रिका संचानुसार अभ्यास करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। आता साधारणपणे 85% लोक हे कुठे ना कुठे जॉब करत असतात। जॉब करत असताना त्यांना अभ्यास करण्याची इच्छा प्राप्त होत नाही। कोणत्याही व्यक्तीकडे जर पैसा सोर्स आला असेल तर तो काय करतो, अभ्यासाकडे दुर्लक्ष सर्वात प्रथम करतो। त्यामुळे त्यांचा नावापुढे गव्हर्नमेंटचा ब्रँड शिक्षक लागत नाही, लक्षात ठेवा, गव्हर्नमेंटचा ब्रँड शिक्षक लागत नाही। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, आपण महा टीईटी परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षा व्यतिरिक्त अभ्यासक्रम जे की नवीन पॅटर्न नुसार आपण बॅच घेत आहोत, त्या बॅचला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर माझा हा संपर्क क्रमांक आहे। या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही महा टीईटी, सीटीईटी किंवा टीआयटी एक्झाम क्रॅक करू शकता। या संपर्क क्रमांक हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप असून विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअपवर तुम्ही टीईटी एक्झाम 2025 असं सुद्धा टाकला तरी तुम्हाला सर्व माहिती मिळून जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता शिक्षक भरती टीईटी एक्झाम याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू। महा टीईटी परीक्षा पेपर 1 किंवा 2 टीईटी कुठली असू द्या, सीटीईटी असू द्या किंवा टीईटी, अरे बाबांनो लक्षात घ्या, पहिला पेपर पास असेल तर 1 ते 5 या वर्गासाठी तुमचं सिलेक्शन होणार आहे। तुम्हाला कंपल्सरी डीएड असणं आवश्यक आहे, पहिला पेपर पास होणं आवश्यक आहे। टीआयटी एक्झाम मध्ये मेरिट परीक्षा असल्यामुळे त्या मेरिट मध्ये सुद्धा बसणं गरजेचं आहे, तर तुमच्या नावापुढे टीआर हा शब्द लागू शकतो। डॉक्टरला डीआर, तसं आता शिक्षकाला, जे की दीपक केसकर साहेब जेव्हा राज्याचे आपले शिक्षण मंत्री होते तेव्हापासून टीआर हा शब्द म्हणजे टीचर साठी टीआर शब्द आणण्यात आलेला आहे, मान सन्मानासाठी। विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर 6 ते 8 या वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल तर तुमचं बीएड किंवा डीएड असणं आवश्यक आहे। डीएड प्लस पदवी असणं आवश्यक आहे मित्रांनो, बीएड प्लस पदवी असणं आवश्यक आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सेकंड पेपर पास करणं गरजेचं आहे। आणि टीआयटी एक्झाम मध्ये तुम्हाला काय करणं, मेरिट नुसार मार्क, तुमच्या विषयानुसार मार्क मिळवणं तेवढंच गरजेचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्लेन बीएड म्हणजेच तुम्हाला 9वी ते 12वी या वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल तर 9वी ते 10वी या वर्गासाठी विचार केला, तुमचं बीएड कंप्लीट पाहिजे। आणि टीआयटी एक्झाम मध्ये मेरिट नुसार मार्क आवश्यक असतात। जवळपास तुमचे मार्क हे सर्वाधिक असणं गरजेचं आहे, जास्तीचे असणं गरजेचं आहे, 150 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। 200 मार्काचा पेपर असतो टीआयटी एक्झामचा, तो आपल्याला क्रॅक करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये मार्क घेणं गरजेचं आहे। त्यानंतर 11वी 12वी या वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल तर तुमच्या विषयानुसार तुमच्या जागा रिक्त कशा असतात त्यानुसार तुम्हाला जे काही जागानुसार मेरिट लागतं। आणि तुमचं बीएड प्लस पदव्युत्तर पदवी म्हणजेच पीजी असणं आवश्यक आहे। आणि ज्या विद्यार्थ्याकडे बीएड प्लस पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्या विद्यार्थ्याला 11वी 12वी या वर्गासाठी टीआयटी एक्झामच्या मेरिटनुसार, जागा उपलब्धतेनुसार, मेरिटनुसार आणि तुम्हाला ज्या काही कास्ट नुसार तुम्हाला सर्व गोष्टीचा विचार करता या 11वी 12वी साठी सिलेक्शन होता येतं। आता बरेच विद्यार्थी नवीन असतात, ज्यांचं नवनियुक्त डीएड बीएड झालेलं आहे, त्यांना या प्रोसेस मधून जायचं कसं हे माहित नसतं। त्यावेळेस अशा आमच्या रेग्युलर चालणाऱ्या क्लासचे नक्कीच मदत घ्यायला विसरायचं नाही। विद्यार्थी मित्रांनो, आपला क्लास जर विचारात घेतला
जे काही विद्यार्थी लाईव्ह करू शकतात ते त्यांच्यासाठी लाईव्ह आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह नंतर रेकॉर्ड सुद्धा मिळणार आहे. विशेष म्हणजे कुणाकडेही नसलेल्या आणि शिक्षक भरतीमध्ये कायम काम करणाऱ्या नोट्स सुद्धा तुम्हाला आपल्याकडून उपलब्ध होणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो मागील प्रश्नपत्रिकेच्या पीवायक्यू म्हणजेच क्वेश्चन अँड आन्सर, पीवायक्यू क्वेश्चन म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जे की मल्टिपल ऑप्शन क्वेश्चन, तुम्हाला जे काही क्वेश्चनचं सुद्धा विश्लेषण केलं जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या हंगामी नसून रेग्युलर चालणाऱ्या बॅच मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा संभ्रम असतो, मी एमपीएससीचा अभ्यास करतो, मी सरळ सेवेचा अभ्यास करतो, अशी टीईटी क्रॅक करेन, असं टीआयटी एक्झाम मध्ये मार्क घेईन. भले भले गेले मित्रांनो, एमपीएससी करणारे 100 मध्येच गुंतले टीआयटी एक्झाम मध्ये. लक्षात ठेवा, माझे अनेक मित्र आहेत जे एमपीएससी करत होते, ते काय करायचे, जे की त्यांच्या भ्रमामध्ये राहायचे की आम्ही कशी करून टीआयटी एक्झाम मध्ये जास्त गुण घेऊ, आमचं बुद्धिमत्ता कडक आहे. मित्रांनो तसं नसतं. बुद्धिमत्ताचा सिलेबस लक्षात घ्या, बुद्धिमत्ता सिलेबस लक्षात घ्या. ही बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी 200 गुणाची आहे. आणि बुद्धिमत्तेचा भाग जर बघितला तर बुद्धिमत्ता ही 80 गुणासाठी आणि मॅथ हे 30 गुणासाठी आहे. सामाजिक शास्त्रवाला असू द्या, मॅथ सायन्स वाला असू द्या, फर्स्ट पेपरवाला असू द्या, सेकंड पेपरवाला असू द्या, कोणीही असू द्या, या प्रोसेसमध्ये तुम्हाला जायचं आहे. तरच तुमच्या नावाच्या पुढे शिक्षक हा ब्रँड लागणार आहे. लक्षात ठेवा, याला ऑप्शन नाही. तुमचं लहान बाळ आहे, नोकरी करते, मला प्रॉब्लेम आहे, घरचे मला सपोर्ट करत नाही, हे सगळ्या समस्या तुमच्या आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा, इथे काय आहे, स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला तयारीला आत्तापासून लागणं गरजेचं आहे. टीईटी एक्झाम जर विचारात घेतलं 150 गुणाची असते आणि टीआयटी एक्झाम विचारात घेतलं 200 गुणाची असते. ही पात्रता परीक्षा आहे. आणि मित्रांनो तुमच्या कास्टनुसार, तुमच्या जागेनुसार, तुमच्या जे काही याच्यानुसार, जागेनुसार, तुमच्या कास्टनुसार, तुमच्या मार्कानुसार तुम्ही पात्रता परीक्षेत पास झालात का नाही, तुमच्या विषयानुसार, जागेनुसार, या सर्वांचा विचार करता टीआयटी एक्झाम मध्ये तुम्हाला सर्वाधिक गुण मिळवणं आवश्यक असतं. आणि टीआयटी एक्झाम मध्ये ज्या विद्यार्थ्याला पात्रता परीक्षा प्लस टीआयटी एक्झाम मध्ये चांगले गुण येतात त्याला चांगला वर्ग मिळतो, चांगल्या एरियात मिळतो आणि सर्व समस्यापासून आपल्याला उत्तर सुद्धा मिळत असतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही बॅच जॉईन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की मला काही दिवस 6 महिने पुढले कंटिन्यू अभ्यास करणं आवश्यक आहे असं समजून आतापासून अभ्यासाला लागा. बरेच विद्यार्थी संपर्क करतात, माझ्याकडून होईल का? अरे तू केलास तरच होईल ना सर, माझ्याकडून ते शक्य होईल का, मी शिक्षक होईल का? तुम्ही थोडा थोडा अभ्यास करत राहा मित्रांनो. शून्यापासून विश्व निर्माण केलंय आपण. बरेच विद्यार्थी जे काही बारीक सारीक गोष्टी सुद्धा माहित नव्हत्या ते विद्यार्थी आपले आज शिक्षक म्हणून रुजू आहेत. स्वतःची बायको सुद्धा माझी शिक्षक आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, ज्यांचं 2022 जे काही जून जुलै या महिन्यामध्ये काय झालं होतं, बीएड कंप्लीट झालं आणि विद्यार्थी मित्रांनो डिसेंबर मध्ये परीक्षा देण्यात आली. डिसेंबरला ऍड आली आणि मार्च मध्ये साधारण परीक्षेची डेट होती आणि मार्च मध्ये परीक्षा देण्यात आली. आणि विद्यार्थी मित्रांनो 2022च्या टीआयटी एक्झाम मध्ये स्वतः म्हणजे आमच्या मॅडम सुद्धा म्हणजे स्वतःची बायको सुद्धा सिलेक्ट केलेला एकमेव टीचर आहे मी महाराष्ट्रामध्ये. लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण हा जो काही वसा घेतलेला आहे, महाराष्ट्रामध्ये एक पारदर्शक शिक्षक आणि आधुनिक पद्धतीने शिक्षण घेऊन टीआयटी एक्झाम मध्ये चांगले गुण घेऊन जो शिक्षक माझ्याकडे येतो किंवा जिद्दीने येतो, त्या पहिल्या जोमाने येतो. क्वालिटीपेक्षा क्वांटिटीला महत्व नाही आहे मित्रांनो. लक्षात घ्या, क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला जास्त महत्व देतो आपण. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर आत्तापासून तयारीला लागा. तुम्ही परीक्षा आल्यानंतर, जाहिरात आल्यानंतर बघू कुठलं तरी एक पुस्तक वाचून नाही शक्य. लक्षात ठेवा. आणि तुम्हाला या 3.5% रिझल्ट मध्ये बसायचं असेल, 3.5% या 4% रिझल्ट मध्ये बसायचं असेल तर सुरुवात ही आजपासून आत्तापासून करणं गरजेचं आहे. थोडा थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि आगामी काळामध्ये शिक्षक भरतीमध्ये आपल्याला कसं समावेश होता येईल याकडे आपली करडी नजर असणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरतीतलं यश म्हणजेच ग्रो अकॅडमी. धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.